Hi ma'am, one question for you. Should you buy a project that is not a RERA register? So what's your opinion? No, I think people should avoid non-RERA registered project because it involves very high risks. So people should avoid. की रेरा रजिस्टर असलेलाच प्रोजेक्ट तुम्ही घ्यावा, कारण की रेरा रजिस्टर असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्ही जी प्रॉपर्टी घेताय त्यासाठी तुम्हाला एक सेफ्टी भेटते आणि माझं तर असं मत आहे की तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. बिल्कुल लेना चाहिए. जो बिना रेरा रजिस्टर प्रोजेक्ट आपको फंसा सकते हैं. जो रेरा के लिए जो कानून बने वो बहुत सही बने. जो भी घर ले रहा है उसको आप पर भरोसा होता है. ह्यांच्याप्रमाणे माझं देखील तुम्हाला हेच सांगणं आहे की ज्यावेळेस पण तुम्ही तुमचं घर बघायला जाता त्यावेळेस तुमचं पहिलं प्राधान्य हे रेरा रजिस्टर असलेल्या प्रोजेक्टलाच द्या. कारण का जर प्रोजेक्ट रेरा रजिस्टर नसेल आणि जर तुमची फसवणूक झाली तर लॉ कडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन मिळत नाही. बिल्डरने जर प्रोजेक्ट अर्धवट सोडला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रिफंड किंवा इंटरेस्ट मिळत नाही आणि त्यामुळे घर बघताना तुमचं पहिलं प्राधान्य रेरा रजिस्टर असलेल्या प्रोजेक्टला द्या आणि तिथेच तुमची गुंतवणूक करा. आणि अशाच रिअल एस्टेट गायडन्ससाठी आजच टाउन अँड ट्रेल्सला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.